तिकडे लोकसभा विधानसभा निवडणुका जवळ येत आहेत, तसे काँग्रेस नेते आपल्या मुलामुलींसाठी लॉबिंग करत असल्याची चर्चा आहे। यामुळे काँग्रेसवर पुन्हा एकदा घराणेशाहीचा आरोपही होतोय। काँग्रेसमधल्या कोणत्या बड्या नेत्यांची मुलं राजकारणात येणार आहेत, पाहूया त्या रिपोर्टमधून। काँग्रेस नेत्यांची मुलामुलींसाठी लॉबिंग। काँग्रेसच्या बड्या नेत्यांची मुलं निवडणूक लढवणार। आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसमधील बड्या नेत्यांची मुलं मुली राजकारणात एंट्री करणार असल्याची चर्चा आहे। यासाठी काँग्रेस नेत्यांनी लॉबिंग सुरू केली असल्याचंही म्हटलं जात आहे। यामध्ये काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची मुलगी शिवानी वडेट्टीवार, बाळासाहेब थोरातांची मुलगी जयश्री थोरात आणि नितीन राऊत यांचा मुलगा कुणाल राऊत यांच्या नावाची चर्चा आहे। काँग्रेसच्या युवा नेत्या शिवानी वडेट्टीवार यांनी एक्स हँडलवर पोस्ट लिहून उमेदवारीची जाहीर इच्छा व्यक्त केली आहे। आता संसदेतूनच आवाज उठवणार। गेल्या 7 वर्षांपासून सामाजिक राजकीय क्षेत्रात सक्रियपणे काम करत असताना खरं तर मला जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राजकीय कारकिर्दीला सुरुवात करायची होती, मात्र लोकशाही संपवू पाहणाऱ्या या सरकारनं जिल्हा परिषद निवडणुकाच घेतल्या नाहीत, त्यामुळे आता संसदेतूनच आवाज उठवणार असं शिवानी वडेट्टीवार यांनी लिहिलंय। युथ काँग्रेसची NSUIची खंबीर कार्यकर्ता म्हणून मी काम करत आलेली आहे। जिल्ह्याची महासचिव म्हणून कामगिरी स्टार्ट केली। युवकांसोबत, ज्या कामगारांसोबत, ज्या महिलांसोबत मी काम करत आली आहे, त्यांनी सगळ्यांनी म्हटलं की प्रयत्न करायला काही हरकत नाही। तर शेवटी पक्षाची शेवटचं डिसिजन राहील, पक्षाचा हायकमांडचं शेवटचं डिसिजन राहील। त्यांना जर माझं कॅन्डिडेचर पटेल तर नक्की मला उमेदवारी देतील किंवा नाही देतील, नाही दिलं तर पक्षासाठी सतत काम करत राहील, हीच इच्छा आहे। शिवानी वडेट्टीवार यांनी उमेदवारीची इच्छा व्यक्त केल्यानंतर काँग्रेसवर पुन्हा एकदा घराणेशाहीचा आरोप केला जातोय। यावर उमेदवारी मागितली, यात गैर काय असं स्पष्टीकरण विजय वडेट्टीवारांनी दिलंय। शिवानी वडेट्टीवारांनी इच्छा दर्शवली तर वाईट काय आहे? देण्याचा निर्णय हायकमांडचा आहे, कोणी मागूच नये अशी कशी भूमिका असू शकते? ही काम करते आहे 10 वर्षापासून, पक्षाचं काम करते आहे, विविध पदावर काम करते आहे, त्यामुळे तिने ती जागा मागितली। आम्ही हायकमांडने तो निर्णय, अधिकार हायकमांडचा आहे, हायकमांडने आदेश दिल्यास लढू, आदेश न दिल्यास लढणार नाही। जो उमेदवार देतील त्यांचं काम करू। दुसरीकडे संगमनेर मधून बाळासाहेब थोरातांची मुलगी जयश्री थोरात आणि नागपुरातून नितीन राऊतांचा मुलगा कुणाल राऊत यांच्याही नावाची चर्चा आहे। संगमनेर मधून थोरातांची 3री पिढी राजकारणात सक्रिय झाली आहे। डॉक्टर जयश्री थोरात यांची संगमनेर विधानसभा युवक अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे, तर नागपुरात नितीन राऊत यांचे पुत्र कुणाल राऊत युवा काँग्रेसच्या माध्यमातून चांगलेच सक्रिय आहेत। काही दिवसांपूर्वी मोदींच्या बॅनरला काळं फासल्यामुळे कुणाल राऊतांना अटक करण्यात आली होती। विशेष म्हणजे नुकत्याच महाराष्ट्र दौऱ्यावर आलेल्या अमित शहांनी विरोधकांवर घराणेशाहीचा आरोप केला होता। सोनिया गांधी को, राहुल गांधी को प्रधानमंत्री बनाना है, उद्धव ठाकरे को, आदित्य ठाकरे को मुख्यमंत्री बनाना है, शरद पवार जी को बेटी को मुख्यमंत्री बनाना है, ममता दीदी को भतीजे को मुख्यमंत्री बनाना है, स्टालिन को उसके बेटे को मुख्यमंत्री बनाना है। इसमें आपके लिए कोई नहीं है भाई, आपके लिए नरेंद्र मोदी है, भारतीय जनता पार्टी। आगामी विधानसभा निवडणुकीत जयश्री थोरात आणि कुणाल राऊत यांच्याकडे सर्वांच्या नजरा आहेत, पण काँग्रेस नेत्यांनी मुलामुलींसाठी केलेली लॉबिंग दिल्लीतल्या हायकमांडकडून मंजूर होणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।